श्री स्वामी समर्थ भावांनो, नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि मी शाईन रायडर आपलं या व्लॉग मध्ये स्वागत करत आहे. भावांनो, एक नवीन विषय आहे. नवीन विषयाला धरूनच आज आपण ब्लॉगचा सुरुवात करत आहोत. आता फिरतोय रोज, त्यामुळं कळतंय की रस्त्याची कामं चालू आहेत. माणसं काय नवीन रस्ता आहे त्यामुळे त्यांना बाहेरचे कोण जे लोकल आहेत त्यांना माहित असते, बाबा इथं आज काय काय चालू आहे रस्त्याला. ते जातात व्यवस्थित. पण जे नवीन लोक आहेत, बाहेर न येणारे असतात, पुणे मुंबईचे आहेत, ह्या कोल्हापूर भागात आता रस्त्याचं काम सातारा पासून कराड पासून पुढे चालू झालेलं आहे. रोज नवीन काय तर बदल रस्त्यात चालू आहे. येताना जरासं काळजी घ्या. तुमची पण काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या. रस्ते ओलांडताना जरा सुखरूपपणे बघा. कसं आहे की ऍक्सिडेंटचं प्रमाण चाललेलं आहे वाढत. रोज मला तर रोज डेली 2-3 ऍक्सिडेंट तर झालेले दिसत आहेत. प्लीज तुम्ही पण व्यवस्थित राहा, दुसऱ्यांना पण व्यवस्थित जाऊ द्या. कारण कसं आहे, तो माणूस घरातून बाहेर पडलेला असतोय, त्याची फॅमिली त्याची वाट बघत घरात बसली असते, तुमची पण फॅमिली घरातून वाट बघत बसली असते. तुम्ही जरा व्यवस्थित गेलात तर त्याला पण व्यवस्थित जाता येईल. कारण आता हायवेला आज काय तर वेगळं रस्त्याचं काम चालू असतं, तो रस्ता उद्या तिथं आहे का नाही याची गॅरंटी नाही. एवढ्या फास्ट काम चालू झालेलं आहे. तर सगळ्यांनी एकमेकांना आपली काळजी घेऊनच रस्त्याची व्यवस्थित हे करा. आपल्या दिवशी सुरुवात चालू झालेली आहे. घरातून निघालेलो आहे वॉटरमधून आता वडगावसाठी आपण निघत आहे. वडगावात आता जाऊन आपण टियागोमध्ये बसून आपल्या दिवसाची सुरुवात चालू करणार आहोत. हे आपले शाईन रायडर आपण आहोत. शाईन मधून आपण निघालेलो आहे. भावानं कोण कोण शाईन वापरताय किंवा यूज करताय त्याने सांगा, कम्फर्टेबल आहे का शाईन? श्री स्वामी समर्थ भावानं वडगावमध्ये स्वामींचा मठ आहे. कोण कोण गेलाय स्वामींच्या मठात मित्रांनो? कोण जातंय त्याने श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा. जाता आता बघा, काल दिवसभरात पॉडकास्ट चालू होतं की मीटिंग सगळ्यांच्या चालू होते. राज ठाकरे साहेबांची, उद्धव ठाकरे साहेबांची झाली, परत त्यानंतर बऱ्याच नेते मंडळींची झाली. तिथून निघालो, गाडीच्या पोटाचं पहिल्यांदा बघितलं. कारण कसं आहे, आम्ही कुठं पण फिरलो, आम्ही काय तर खाऊन बाहेर पडेल, पण यांना गाडीला लागतेच. डिझेल पहिल्यांदा भरलं पोटभर. त्याला म्हटलं आता दिवसभराचं काम आपलं निवांत होतंय. तेव्हा आपले श्री गजानन प्रसन्न गणपती बाप्पा मोरया दर्शन घेऊन आपलं सगळं व्यवस्थित व्यवस्थित रस्ता पार पडू दे, निर्विघ्न पार पडू दे म्हणत आम्ही डिझेल भरून म्हटलं आता निघायचं. जवळपास आपलं टियागो डिझेल मध्ये असल्यामुळं आम्हाला परवडते. इथं पण रस्त्याचं काम चालू बघा. रस्त्यावर आता वन वे बऱ्यापैकी चालू आहे. आता हा ट्रकवाला जरा नीट लक्ष द्या. ह्या ट्रकवाल्यांना लेफ्ट साईडला न घेता आता हा हा आम्ही जो चाललोय तर रस्ता राईटला निघणार असता, आम्ही लेफ्टला जाणार आणि ट्रक राईटला येणार. बघा कसं होणार नियोजन. तिथून पुढे आम्ही आलो नाश्ता करून कराडमध्ये. कराड RTO ला थोडंसं काम होतं. एक फाईलचं काम होतं, फाईल द्यायची होती. मशीनचं पासिंग करून घ्यायचं होतं. तिथून म्हटलं कराडमध्ये जायचं. कराडमधून परत आपल्या घरी यायचं. घरी येताना पण बघितलं ट्रॅफिक सगळीकडेच आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये जवळ दिसलं. भावानं इथं जवळपास 1 महिना काढलाय बघा. माझी कन्यारत्न जन्मल्यानंतर, माझ्या डिलिव्हरी झाल्यानंतर मिसेसची 1 महिना माझं बाळ माझं तिथं होतं. खूप आठवणी त्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांनी खूप मदत केली आहे आम्हाला. दिवस खूप वाईट होते, काळ खूप वाईट होता. पण तिथल्या विठ्ठल बिरोदाच्या नावानं चांगलं त्यांनी खूप मला, त्या देवामुळे माझी आज मुलगी व्यवस्थित आहे. कोण कोण तिथं असेल त्यांनी त्या देवाला जाऊन या, त्याला सगळं सांगा, बाबा माझी अशी कंडिशन आहे. ते तुम्हाला त्या कंडिशन मधून बाहेर काढण्यास मदत करेल 100%. सगळीकडे कराड पासून कोल्हापूर पर्यंत सगळीकडे रस्त्याचं काम जोरात चालू आहे. कुठे कुठे मध्ये पॅचेस चालू आहेत. त्यामुळे मित्रांनो, नवीन कोण येत असेल रस्त्याला तर त्याने व्यवस्थितच या. कारण कुठे खड्डा आहे, कुठे काय आहे हे आपल्याला माहित नसतंय. तुमचं स्पीड असते बाहेरच्यांचं जास्त, ट्रकवाले किंवा काय, ह्यांना माहित आहे रस्ता रोजचा रेग्युलर रूट आहे त्यांचा, त्यामुळे त्यांना काही एवढं सांगायला लागत नाही. पण जे कारवाले आहेत किंवा स्पोर्ट बायकरवाले आहेत त्यांनी जरा असं व्यवस्थितच जात जावं. कारण तुमच्यामुळे अपघात होतो. उसाच्या ट्रकच्या ट्रॉल्या चालू आहेत.
तिथून आपण वडगावात आलो. वडगावातून आपली शाईन घेतली. चला म्हटलं आता घराकडे जायचं. घराकडे जाताना म्हटलं थोडस शूट करून बघावं म्हटलं काय होतंय. आज चालू करतानाच म्हटलं होतं की हॉटेल्स तुम्हाला दाखवायचे. आपल्या भागात हॉटेल्स किती आहेत, कारण सगळ्यात जास्त हॉटेलचं प्रमाण वाठार ते पेटनाका पेटनाका नियर बाय कासेगाव पर्यंत जे हॉटेल्स आहेत त्यांचं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या भागात आहे. जवळपास 100 ते 150 हॉटेल्स आपल्या पूर्ण भागात नवीन आहेत. नवीन म्हणण्यापेक्षा कार्यरत आहेत. तिथून आता निघालो. आपल्या भागासारखं जेवण घरगुती म्हणा किंवा हॉटेलचं म्हणा, कराड सोडलं की हे जेवण मिळत नाही. म्हणजे त्या पद्धतीचं त्या याचं जेवण आपल्याला मिळत नाही, त्या चवीचं जेवण आपल्याला मिळत नाही. आपल्या भागातला मसुरा म्हटलं तर आपल्याच भागातला मसुरा हाही कुठे मिळत नाही. जेवणाची पद्धत आपली वेगळी आहे, तिकडची वेगळी आहे. पाण्यात बदल आहे, करण्याच्या पद्धतीत बदल आहे. त्यामुळे आपल्या भागातल्या हॉटेलचं प्रमाण पण तसं जास्तच आहे. इथे सगळीकडे हॉटेल्सचे लाईन जर बघितली तर खूप मोठी आहे. प्रत्येक 100 मीटरवर हॉटेल्स चालू होतात. वाटरमध्येच बघा, हे हायवेला नियर बाय हायवे सलग 3 हॉटेल्स आहेत तिथं पण. तिथून पण येताना प्रमाणाच्या बाहेर ऍक्सिडेंट झालेले दिसतातच. कारण वरून येताना घसार आहे. ट्रकवाले जलद गतीने असतात. ट्रकवाले म्हणण्यापेक्षा सगळेच हायवेला आत घालणारे पण त्याच पद्धतीने असतात आणि बाहेर निघणारे पण त्याच पद्धतीने असतात. तिथून आम्ही आलो. घरात येऊन आवरून लगेच जरा कासेगावला जायचं होतं. माझ्या मामा गाडीवरून पडले होते. त्यांना बघण्यास जाण्याचं नियोजन झालं अचानकच. पप्पा म्हटले जाऊन येऊया, बघून येऊया, भेटून येऊया, त्यांना बघू. कारण त्यांनी माझ्या पप्पांचे मित्र आहेत ते, एकदम जवळचे, आणि आमची एक फॅमिली असल्यागतच आहे. त्यांच्या मुलाने माझी एवढी मदत केली स्वामिनीसाठी. तो कृष्ण हॉस्पिटलमध्येच कार्यरत होता डॉक्टर म्हणून. त्याने बऱ्यापैकी मदत केलेली. हे बघा, सरळ एका लाईन मध्येच 3, 4, 5 हॉटेल सलग दिसत आहेत. तुम्हाला अक्का मसूरचा जनक, ज्याने अक्का मसूर पहिल्यांदा चालू केला, त्यांचं हॉटेल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कामेरी ते एर्डे या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला एक हॉटेल दिसेल. आता ते खड्ड्यात असल्यामुळे ते कोणाला माहित नाही. ही जी लाईट दिसते हे अरुण पाटील म्हणून जे हॉटेल आहे, यांनी खरे अक्का मसुराची सुरुवात केलेली पहिल्यांदा. त्यावर आता बऱ्यापैकी हॉटेल्स तयार झालेत. त्यांचं बघूनच अक्का मसूरवाले आता बऱ्यापैकी उदयास आलेले आहेत. जे हॉटेल्स दिसत आहेत, अक्का मसूरची ही रेसिपी हे त्यांनी तयार केलेली आहे. तिथून आलो मामांच्या घरी. हे माझे मामा बघा, आरोग्य विभागात कार्यरत आहेत. हा माझा बंधू डॉक्टर वरदे रणदिवे यांचं हॉस्पिटल पण आहे. इस्लामपुरात एक आहे, कासेगाव मध्ये एक आहे. तिथून म्हटलं आपलं घरी गेलेलं बरं, कारण वाजलेलं जेवण करायलाच आम्हाला तिथं वाजले 10:30 वाजता. आम्ही जेवून निघालो. मामा मामीने सोडलंच नाही जेवल्याशिवाय. म्हटलं लवकरात लवकर घर जवळ केलेलं बरं, कारण 2 मुलं सोबत आहेत. दोन्ही लहान असल्यामुळं घराकडे जायला असलं पहिल्यांदा घर जवळ करणं गरजेचं आहे. पण प्रवासात गडबड करायची नाही. कोणीही असलं तरी प्रवासात. भावांनो, रस्ता 10 मिनिटं लेट झालेला चांगला, पण गडबड करून कुठंच जाऊ नका. कारण कसं आहे, रस्त्याला अचानकच कोणतं ब्रेक मारतंय किंवा काय होतंय. इथं रस्त्याची कामं चालू आहेत. इथं नेरळीच्या तिथं पण असंच डायव्हर्जन आहे. स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर केलाय बरोबर आहे, पण ट्रकवाले अजिबात गाडी उचलतच नाही तिथं. एकतर चढ चालू आहे, चढाला स्पीड ब्रेकर केलेले आहेत. तिथून पुढे गेलं की मणिकंदन हॉटेल आहे, इथं पण गर्दी असते. ट्रॅव्हल सगळ्या लागलेल्या आहेत बघा मित्रांनो. प्रवासी लोक थांबलेले आहेत जेवणासाठी. इथं इथं कायमच गर्दी असते. इथून पण डायव्हर्जन आहे. सिंगल वेज चालू आहे इथं पण. इथं पण पाठीमागून हॉर्न चालू. एक कारवाला होता, त्याचा हॉर्न कंटिन्यू चालू होता. बाबा काय एवढ्या लवकर, तुला काय घराकडे जाऊन किती मिनिटं वाचणार आहे तुझी? 5 किंवा 10 मिनिटे. 10 मिनिटाच्या वर तुझी काय जास्त वेळ वाचणार आहे का? ह्या गोष्टी लोकांना कळना झाल्यात की आपण काय केलं पाहिजे. उगाचच हॉर्न देऊन गाडी आहे काय, गाडी जास्त पळवायची आहे का? त्या गाडीचा पण जीव आहे. या गोष्टी त्यांना कळल्या तर त्यांना पण बरं होईल. बाबा आहे गाडी म्हणून पळवायची, त्याचा काय उपयोग आहे तेव्हा? जाऊ दे, सोडा भावांनो. घर जवळ करत आलो, घराजवळच आलो.
मुद्दा हा आहे की सगळ्यांनी गाडी व्यवस्थित चालवा. कारण कसं आहे, रस्त्याची कामं चालू आहेत. आपण व्यवस्थित केलं तर आपल्या घरातले सुखरूप राहतील. भावा घरी आलेला आहे. शुभरात्री. सगळ्यांनी आपल्याला सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा की सबस्क्राईब करा म्हणून. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा भावांनो. सपोर्ट करा. शुभरात्री.